नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये अखेर आता अंशुमनने रोहिणीवरती उगारलेला चाबूक पाठीमागून येऊन स्वानंदीने पकडलेला असतो. आणि स्वानंदीने तो चाबूक पकडता क्षणी आता त्याच वेळेस आजी आणि समर तिथे येतो. आणि तो सगळा भयानक नजारा बघून आता दोघेही आता अवाकच होतात. इकडे आता राग येऊन स्वानंदी म्हणते की अरे अंशुमन, तुला लाज वाटत नाही का मुलीवरती हात उघडायला? तू अशी हिम्मत तरी कशी करू शकतोस आणि मुलीवरती तू हात कसा उगारू शकतोस? आणि ती ऐकताच आता अंशुमन स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदी म्हणते की तू माणूस आहे की राक्षस? बायकांसोबत कसं वागायचं याची साधी अक्कल सुद्धा तुला नाहीये का? असे आता स्वानंदी अंशुमनला बोलते. आणि आता इकडे स्वानंदी म्हणते की काय केलंय या रोहिणी बिचारीने? तिने तुला चहा दिला नाही काय रे अंशुमन? आता स्वानंदी म्हणते की का तुझे तिने कपडे धुतले नाही का? का तिने तुझं एक मूर्खपणाचं काम नाही केलं का? का का तिला एवढी शिक्षा दिली? बोल. आणि तेवढ्यात आता अंशुमन हा स्वानंदीकडे रागाने बघतो आणि म्हणतो चल बाजूला हो. आणि पुन्हा आता रोहिणीला मारायला चाबूक घेऊन उगारतो. तेवढ्यात आता समर पुढे येत म्हणतो की अंशुमन काय? अरे तू उन्मत्त झाला की काय? शुद्धीवर आहेस का तू? तर आता समरला बघताच अंशुमन घाबरतो आणि समर म्हणतो एका स्त्रीवर हात उचलतोस, तुला लाज वाटत नाहीये का? आणि आता समरकडे येत अंशुमन म्हणतो की बस झालं दादा, आता मला ना या घराचा आता वीट आलाय. आणि आता लगेच आता मलिका म्हणते अंशुमन. तर अंशुमन म्हणतो की मॉम मला आज बोलू देच, ही रोहिणी ना एक नंबरची चाटरूस नोकर आहे. आता अंशुमन म्हणतो की आपण हिला पगार देतो तर हिने माझं ऐकायला नको का? आणि आता अंशुमन म्हणतो की तुला वाटत असेल ही साधी भोळी, पण ही काही साधी भोळी नाहीये, एकदम थर्ड क्लास बाई असल्याचे अंशुमन बोलतो. आणि अंशुमन म्हणतो की ही एकदम नालायक बाई आहे, एकदम आत्ता माझ्या रूमच्या बाहेर ही माझं चोरून बोलणं ऐकत होती. आता अंशुमन म्हणतो की या रोहिणीचं कामाकडे लक्ष नसतं, फक्त कोण काय बोलतंय ना याकडे लक्ष असतं. आणि पुन्हा रोहिणीकडे चाबूक घेऊन येत. आता इकडे अंशुमन म्हणतो आजपर्यंत मी खूप सहन केलं पण आता करणार नाही. आणि आता राग येऊन बोट करत समर म्हणतो की अंशू एक पाऊल जरी पुढे टाकलास ना तर याद राख. समर म्हणतो की अंशू तू असा नव्हतास रे, कसा झालास तू असा आणि कुठून आलं हे असं तुझ्या डोक्यात? आता समर म्हणतो की ही साधी माणसं आपल्यासाठी काम करतायत, ती नोकर नाहीयेत. आपण त्यांना त्यांच्या कामाचा पगार देतो म्हणून, उपकार म्हणून नाही, तर दिवसरात्र ते आपल्यासाठी काम करतात म्हणून. आणि एखाद्याची काम करण्याची पद्धत जर तुला पटली नाही तर मला सांग, आपण त्याला काढून टाकू. पण आज तू जे काही वागलास ते अत्यंत चुकीचं आहे असे आता समर अंशुमनला सांगतो. आणि आता समर म्हणतो की आजी काकू तुमच्या दोघींच्या बरोबरीने मी याला वाढवलं आणि लहानाचं मोठं केलं. आणि समर म्हणतो की खरं तर 4 गोष्टी सांगून समजावून मला वाटलं होतं मी त्याच्यावर संस्कार केले असतील, पण असं काहीच नाही. मला वाटतंय आता की मी त्याच्यावरती संस्कारच केलेले नाहीये. समर म्हणतो तुझ्या पायावरती चहा सांडला म्हणून तू तिला चापकाचे फटके देणार? कुठल्या पुस्तकात लिहिलंय असं? आणि त्यामुळे बाईवरती हात उगारणं हे कितपत योग्य आहे? ही कुठली पद्धत अंशुमन? आणि काय रे, तिने तुझं बोलणं चोरून ऐकलं हो ना? बरं. समर म्हणतो की तू असं काय बोलत होतास की जेणेकरून तिने तिने तुझं बोलणं ऐकलं आणि तू एवढा रागावलास? आता अंशुमन म्हणतो काही नाही दादा, असंच जनरल बोलत होतो. आता रडतच रोहिणी म्हणते मी चोरून काहीच नाही ऐकलं. तर अंशुमन म्हणतो खोटं बोलू नकोस. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की चुकीची वृत्ती आहे तुझी रोहिणी ही. समर म्हणतो मग तुझी वृत्ती काय? ऑफिसमध्ये स्टाफला त्रास देणं आणि त्याची हॅरॅसमेंट करणं ही का? बरं. समर म्हणतो जरी तिने तुझं बोलणं चोरून ऐकलं आणि तिने कोणाला सांगितलं तर तुला काय फरक पडणार होता, कारण तू जनरल बोलत होतात ना. अंशुमन म्हणतो की पण नेक्स्ट टाईम इम्पॉर्टन्ससुद्धा असू शकतं ना दादा. तर समर म्हणतो त्यावेळेस तिला सांगायचं की तुझं काम करायचं नाही म्हणून. आणि समर म्हणतो की जर तिचं वागणं तुला पटत नसेल तर तू मला सांगायचं किंवा आजीला सांगायचं होतंस. समर म्हणतो की यापुढे कोणत्याही स्त्रीशी या घरात तू अशा पद्धतीने वागायचं नाहीस असे आता समर बोलतो. आणि समर म्हणतो की यासाठी तू आता हे जे काही वागला ना त्यासाठी तुला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. तर अंशुमन डचकतो. आणि समर म्हणतो काय काकू तुम्ही इथे होतात ना, मग तुम्ही नाही अडवलं का? मलिका म्हणते की आम्ही इथे आलो, आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला होता समर, पण तो ऐकेच ना. समर म्हणतो की काही जरी झालं तरी याला अशी शिक्षा द्यायची ना की आयुष्यभर याच्या लक्षात राहिली पाहिजे. आणि एका स्त्रीवरती हात उचलणं हा किती मोठा गुन्हा असतो ते आता तुला कळेल असे आता समर अंशुमनला बोलतो. आता मलिका म्हणते की समर तुझं बरोबर आहे, पण तू काळजी करू नकोस. आता त्याची चूक झाली ना, मी त्याला बरोबर समजावते. मलिका म्हणते की याची तर शिक्षा त्याला मिळाली पाहिजे, पण आता नको, आता मी त्याला समजावते. आणि समर म्हणतो काकू ही चूक नाहीये, हा गुन्हा झालाय. आणि आता समर म्हणतो की एका स्त्रीवरती, एका रोहिणीवरती त्याने हात उचललाय.
समर म्हणतो की या घरात कुठल्याही स्त्रीला स्त्री म्हणून नाही, म्हणजे कुठली स्त्री असो किंवा माणूस असो त्याला माणसासारखंच वागवता आलं पाहिजे, कळलं का तुला अंशुमन? आणि आता लगेचच आजी म्हणते की रोहिणी त्याच हंटरने याला मार. आणि आजी म्हणते की अशा विकृतीला ना ही शिक्षा मिळाली पाहिजे. तर आता लगेच समर म्हणतो की रोहिणी आजी काय म्हणाली ऐकलंस का ते? समर म्हणतो उचल तो हंटर आणि मार त्याला. रोहिणी आता घाबरते, रडू लागते आणि रडतच आता मल्लिका पुढे येत म्हणते की खरंच समर याला याच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि याला मार मिळालाच पाहिजे. आणि लगेच आता रडतच मल्लिका म्हणते की नाही नाही याला ना शिक्षा मिळालीच पाहिजे. पटकन अंशुमनच्या हातातील हंटर घेऊन रोहिणीकडे देत मल्लिका म्हणते मार आता याला. आणि रडतच मल्लिका बाजूला जाते. मल्लिका मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करते. आणि लगेच आता समर मल्लिकाला म्हणतो काकू तू शांत हो आणि बाजूला हो. अर्पिता तू हंटर घे आणि मार त्याला, तू त्याची सख्खी बहीण आहे ना. आणि अंशू म्हणतो की तुझ्या समोर एका स्त्री बरोबर तो अत्यंत घृणास्पद वागलाय तेव्हा मार त्याला. अर्पिता ही आता घाबरते. तर आता अर्पिता समरला म्हणते दादा मला नाही जमणार त्याला मारायला आणि मी त्याची मोठी बहीण आहे, खरंच मला नाही जमणार असे आता इकडे अर्पिता बोलते. आजी म्हणते की खरं तर माझीच इच्छा आहे याला मारण्याची, पण काय करू गेंड्याची ताकद आहे याची माझी ताकद कमी पडेल पिंट्या. आता राग येऊन रागाने अंशुमनकडे बघत स्वानंदी रोहिणीला म्हणते की रोहिणी मार त्याला, आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत आणि समर सर जे बोलतायत ना तसंच कर. आणि लगेच आता रोहिणी रडू लागते. तर स्वानंदी म्हणते की सांगितलं ना त्याला मार म्हणून. आणि रोहिणी आता हंटर घेऊन वर उचलताच रोहिणीच्या हातातून हंटर खाली पडतो. आणि आता तो हंटर खाली पडताच आता अंशुमन म्हणतो झाला विषय संपला आता. आणि अंशुमन तेथून जाऊ लागताच पुन्हा ओरडतच समर अंशुमनला थांबवतो. आणि रागाने आता स्वानंदी ही पुन्हा अंशुमनकडे जाऊन अंशुमनचा हात धरून त्याला ओढतच तिथे घेऊन येते. आणि खाली पडलेला हा चाबूक पुन्हा हातात उचलून रागाने अंशुमनकडे बघत स्वानंदी म्हणते की रोहिणी याला मार. आणि आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही घ्या हा हंटर आणि आता मारा याला. आणि आता ते बघून मल्लिका म्हणते की स्वानंदी अगं असं कसं करू शकतेस तू, तुझा तो धाकटा धीर आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की याच्या जागी जर रोहन असतात तर मी मागे पुढे बघितलं नसतं. आणि रागाने स्वानंदी म्हणते की काही जरी झालं तरी नियम हे सगळ्यांना सारखेच असतात आणि हे असे जे गुन्हे करतायत ना या गुन्ह्याला काकू माफी नाही असू शकत असे स्वानंदी सांगते. आणि अशा गुन्हेगारांना पाठीशी घालून अजून गुन्हे करायला मी नाही पाठीशी घालू देणार असे आता स्वानंदी बोलते. आणि त्याच वेळेस स्वानंदीने कमरेला पदर खोचून हंटर आपल्या हातात घेतलेला असतो. सनसन हंटर उचलवत आता स्वानंदी ही अंशुमनला सपासप चापकाचे फटके मारते. आणि ते बघून आता मल्लिकाला खूप मोठा धक्का बसतो. तर रागाने स्वानंदी आता समरला जोर जोरात कुत्र्यासारखी धुलाई करून हंटर मारत असते. आता इकडे समरची आठवण काढत आता आनंद इकडे खोलीमध्ये बसलेला असतो. तर निकिता म्हणते की असं आठवण काढत किती वेळ बसणार आहे रे तू आनंद? आनंद काहीच बोलत नसतो. तर आता निकिता म्हणते की काय चाललंय तुझं सांग ना आनंद. इकडे आता आनंद म्हणतो की त्याच्याशिवाय समरशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन करूच शकत नाही निकिता. आनंद म्हणतो की पण काय करू या सगळ्याची जाणीव समरला झाली पाहिजे. मला सुद्धा स्वानंदी वहिनीचं म्हणणं पटतंय. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की तो वेगळाच आहे, समर वेगळाच आहे. अगं त्याने जर मला धीर दिला नसता तर मी तुला प्रपोजच करू शकलो नसतो. निकिताला ते दिवस आठवतात. निकिता हसते आणि म्हणते की तुझ्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता मला प्रपोज करण्याचा आणि इतकी भयानक आहे का मी? जा आता झोप असे निकिता बोलताच आता आनंद हा निकिताच्या मांडीवर झोपतो. तर निकिताला वाईट वाटतं. आणि इकडे आता रागाने स्वानंदी सपासप चापकाचे हंटर आता इकडे अंशुमनच्या पाठीवरती मारत असते. अर्पिता आणि मल्लिका खूप घाबरतात. मोठा धक्का बसलेला असतो. अर्पिता म्हणते काय गरज आहे हिला एवढं मारण्याची? मल्लिका म्हणते तिला तर आता संधीच सापडली आहे ना. स्वानंदी आता हंटर मारत अंशुमनला म्हणते की गेले खूप काही दिवसापासून मी तुझं वागणं बघते. माणूस बघत नाही, स्त्री बघत नाही आणि कसेही वाटेल तसं ओरडायचं, खेकसायचं हेच तुझं चालू असतं आणि लोकांवर रागवायचं आणि इतकं करूनही तू थांबत नाही तर लोकांचा अपमानही करतोस. बायकांशी कसंही वागण्याचं बोलण्याचं देवाने तुला लायसन दिलंय का असे आता स्वानंदी अंशुमनला बोलते. आणि तू वंशाचा दिवा आहे ना, एकुलता एक लाडका. बायकांनी काय करायचं तुझं सगळं ऐकायचं का? तू म्हणेल ते उठ तसं उठायचं, तू म्हणेल तसे बसायचं का? आणि काय रे आपण मारलं तर त्यांनी सहन करायचं असं तुला वाटतंय का? असे म्हणत पुन्हा स्वानंदी अंशुमनला हंटर मारते.
बोट करत आता स्वानंदी म्हणते की अंशुमन बाईची सहनशीलता बघायची नाही आणि तिच्या शांत राहण्याला दुबळेपणा समजायचं नाही, कळलं का? आणि रागाने मोठे डोळे करत स्वानंदी म्हणते की जर तिची सहनशीलता संपली तर तिच्या पुढे तू कधीच टिकू शकत नाही. जोराने स्वानंदी पुन्हा हंटर मारते. स्वानंदी म्हणते की आजपर्यंत पैशाचा माज दाखवून प्रत्येक कमी पैसे असणाऱ्या माणसावर तू अन्याय केलायस ना. आणि स्वानंदी म्हणते त्याचाच हा न्याय समज. आणि पटकन आता हंटर स्वानंदी पुन्हा अंशुमनला मारते. आणि एवढ्या जोरजोराने स्वानंदी आता हंटर मारत असते आणि अंशुमन आता खूप मार सहन खात असतो कुत्र्यासारखा. आता धुलाईने अंशुमन रडवेला झालेला असतो तर मलिकाने पदराला तोंड लावलेलं असतं. मलिकाला ते देखवत नसतं आणि एक एक चाबूक मारत आता स्वानंदी प्रत्येक पापाची फेटूनफाट करत असते आणि न्याय करत असते. ऑफिसमधल्या स्टाफला त्रास दिल्याबद्दल पुन्हा स्वानंदी हंटर मारते. आणि आता अंशुमन खाली पडतो तर खाली पडल्यानंतर सुद्धा स्वानंदी अंशुमनला मारतच असते. कुत्र्यासारखी अंशुमनची धुलाई झालेली असते. अंशुमन पालथा पडून स्वानंदीने पुरा हंटरने मारलेला असतो आणि वाजवलेला असतो. फटाक्यासारखा फटफट आवाज येत चाबकाचे वळ उठवत स्वानंदी पेटलेली असते आणि अंशुमनची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. आणि त्यानंतर अंशुमनची हकालपट्टी केलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असल्यामुळे आता इकडे अर्पिता, समर, आजी, स्वानंदी सगळेजण खुश होऊन आता रंग खेळत असतात. तर त्याच वेळेस आता रोहिणी ही इकडे आता स्वानंदीला फोन करते आणि स्वानंदीला फोन करून आता मला तुम्हाला एक काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असे आता स्वानंदीला रोहिणी सांगते. तर स्वानंदी म्हणते की आत्ता येऊ का? तर आता रोहिणी म्हणते हो. तर अर्पिता त्यांचं बोलणं ऐकते. तर त्याच वेळेस आता रंग खेळत असताना स्वानंदी आता रोहिणीकडे जाऊन रोहिणी आता अंशुमनचे भयानक सत्य स्वानंदीला सांगणार का? आणि आनंद आणि निकिताने हार चोरला नसून तो नलिनी काकूने निकिताच्या पर्समध्ये ठेवला हे सत्य आता रोहिणी कशी स्वानंदीला सांगणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.